नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आपण पाहणार आहोत अधिक मासातील शेवटचे 2 अध्याय आहेत, ते म्हणजे 30 आणि 31वा अध्याय. अधिक मास महात्म्य 30 आणि 31 अध्याय याचा सोबत आपण मराठी भावार्थ देखील जाणून घेणार आहोत. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोटी पठण किंवा श्रवण केली तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफल देखील हे आपल्याला अधिक पटीने प्राप्त होत असते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 30. श्री गणेशाय नमः. अकार उकार आणि मकार ऐसे रूप जयांचे सुंदर तो गणेश ओमकार स्वस्वरूपाकार वंदन त्याची. प्रथम करू शारदा विद्येची ती देवता, भक्ती व्हावे तिला पूजिता विद्याधन मिळे भक्ता. शारदेच्या कृपेने गुरु परमात्मा परातरू करी जगताचा तो उद्धारू. स्वकृपे जीवन तारू लावी पैल तिरा नारद म्हणती नारायणाची पद्धती सांगते दिनचर्याची. जी ब्राह्मणाच्या हिताची केली बहु उपकार. एक विनंती आता तुम्हास सांगा प्रतिवतेच्या खुनास आणि प्रतिवतेच्या त्या धर्मास जे असे शास्त्रोक्त. तव नारायण ऋषी नारदाशी एक म्हणती प्रतिव्रतेच्या खुनाशी लक्षणे प्रतिव्रतेची कैसी वदली आहे शास्त्रात. पूज्य देव परिपतीला मानते त्यालाही तो कसाही असला तरी आपला पती जिला आहे देवास मनपती. आज्ञेचे करी पालन कदापि न करी उल्लंघन. पतीस न बोले उलटून मनात ना दुखापते. पती देवाप्रती भक्ती यावरी जी कर्मे आधारती ती असे करती तत्पर सेवा भावाने. जेवढे द्रव्य दिले पतीने ते हात राखून ते खर्चणे. हातचे करी काहीतरी राखणे दान धर्माकारणे. सासू सासरे धीर जावा यांचा उचित आदर करावा. कधी न दुखवावे कोणा जीवास सेवा करावी त्यांची. गृहस्थांच्या त्या दान धर्मासनं ते जे राखी द्रव्यपत्रात अपव्यय न करी अव्यायत धरिते कोणत्या गोष्टींचा जे पतीच्या मनात संतोष होईल यशाचे करी वर्तमान. तीच प्रतिवर्ता जाण खास शास्त्रा सांगे या खुना अशाच येता. स्त्री लागून 3 दिवसांचे पाळावे बंधन. 4थ्या दिनी सुशांत होऊन मग करावे व्यवहार. 4थ्या दिवशी नावे सूर्यदर्शन घ्यावे. पंचकव्य आणि गोमूत्र सेवावे. देह शुद्ध करावा. ईर्ष्या गर्व आणि मत्सर न करावा. कोणाचा तिरस्कार सर्वांचाच उचित स्वागत सत्कार करावा. प्रतिवर्तेने ग्रह दक्षतेने सदा असावे. अतिथी धर्माचे पालन करावे. ग्रह कलश न घडू द्यावे. आपल्या कारण करावे. परपुरुषाकडे पाहता नाही जशी तशाच भुलत नाही. सदा आज्ञेत जी राही आपल्या एका पतीच्या. जे पतीस प्रीत व्हावे ऐसे आचरण. मन रमावे स्मरण ते जिचे ओवाळावे. पतीचरणी चरणावरून या. ज्या गोष्टींचे जे वर्तन प्रिय आपल्या पती लागून त्याचेच करीची आचरण तीच खरी प्रतिवर्ता ती धन्य नारी जी कल न करी संसारी. परपुरुषापासून राही दुरी कधी ना भुले कोणाशी. जरी ताडण करशील भरतार तरी ती वार्ता न पाहे बाहेर मुखावाटे इच्छात ती येणार तीच खरी प्रतिवर्ता. पतीची आज्ञा पालन करून जी सुखावी त्याचे मन सदा राखी समाधान आपले आणि पतीचे. निघाला असता पती बाहेर का कोठून विचारणार कधी न त्याशी टोकणार बाहेर ते जाताना. पती बाहेरून आल्यावर सन्मुख वागता स्वागत जी जाणवी खरी प्रतिव्रता. वंदनी जी सकला आता नारदा प्रतिव्रतेस बंधन कशाचे करावे लागले आचरण कुण्या गोष्टी. प्रतिव्रतेने कराव्यात एक पतीची आज्ञा मोडू नये. शब्द त्यांचा डावलू नये. परवानगी शिवाय जाऊ नये त्यांच्या तिथे तिने कुठेही. पती जे निजल्यावरी निजावे. तो उठण्याआधी उठावे. ग्रह कर्तव्य चोख करावे. सेवाव्रत सोडू नये. उखळ मुसळ या पाठ्यावरती जाते किंवा त्या वरवंट्यावरती कधीही दारांच्या उंबरठ्यावरी प्रतिवर्तेने बसू नये. प्रतिवर्तेचे असे धर्माचरण देई मानवता मिळून ती वंदनीय होऊन ठरे पूजनीय. ज्या थोर प्रतिवर्ता नारी त्यांच्या पुण्याची बरोबरी अन्य कशाची खरी नाही होत हो जाणा नारदा. पती सेवा जैशी पुण्य प्रतिवर्तेचे सेवेचे उल्लंघन तिजसी कोणेही नरका प्रती. पतीची आज्ञा मोडत असे जी मनमानी करत असे हट्टाने ती वागत असे ती जात असे नरकास. जो पतीवरी क्रोध करते ती कुत्रीच्या जन्मास जाते. पत्नी पतीस सोडून मिष्टान्न खाते. उकळून येऊन तिला लाभते तिच्या पुढील जन्मास.
जी स्वपतीस करी दूर दुसऱ्याची शेज करणारा ती पापिनी भोगणारा सुकर जन्म पुढे येतो. जो पत्नीसोबत वाद करत होती मीच खरी ऐसी वादते ती पुढील जन्मी होती. मुक वाचाहीन प्रतिवतीचे योग्य वर्तन जिच्या न घडे हातून ती न मानी दुःख दारून भोगत असे जन्मोजन्मी. या कारणानेच प्रतिवतीने कधी न बंधन उल्लंघने कायम हे ध्यानी ठेवणे लागे सो होतात. अधर्माचे खरे आचरण स्त्रियांचे होते. अधर्म ते दुर्भाग्य पदरी बांधून घेऊ नये रे कोणी. जी स्त्री धर्माचे पालन करते ती जगी श्रेष्ठ ठरते. जगवंद्य तिचं होते लौकिक तिचा वाढतो. ज्या आदर्श पतिव्रता मागे झाल्या त्या वेदशास्त्री महानता वर्णितात गौरवाने. स्त्रीने वावे पूर्ण कल्याण जन्म सार्थक व्हावे म्हणून तिने करावे धर्माचरण सदैव एकनिष्ठेने. जय सागरोडी पसर्प बिळात हात घालून बाहेर काढतो तशी प्रतिव्रता सुसुपित रक्षी यमानापासून. पतीचे होते पती पत्नीचे हेच दैवत. पतीमुळेच वैभव प्राप्त होई. पती चरणाशी तीर्थ समस्त लाभती प्रतिव्रतेला. पतीपासून संतान प्राप्ती त्याच्याच कृपेने धनप्राप्ती धन संपत्ती इह परलोकी सर्व सुख ते पतीमुळेच मिळतात. अशा प्रकारे नारदाशी महिमा प्रतिमेतेचा चांगला स्त्री धर्म आपला स्वधर्म हाच पाळावा. महिमा आपण आपला वाढवा प्राप्त जन्म सार्थकी लागावा म्हणून करावे तातडीने. जे धर्माचे करीती पालन धर्म त्याचे करू तो रक्षण या वचनाचा अनुभव घेऊन अनेकांनी पाहिले असे. पती सेवे वाचून श्रेष्ठ नाही अन्य सेवा वरिष्ठ तीही लोकी सुख साबत असे प्रतिवेदला. ते हा ब्रह्मद नारायण पुराणीचा प्रतिवर्ता धर्माचा कथनाचा अध्याय अधिक मास महात्म्याचा इथे पूर्ण झाला. अरुणी विनवणी करी खास स्वीकारा प्राकृत रचना 6वा अध्याय हरिचरण प्रेम भावे समर्पितो. श्रीकृष्ण चरणार्पण मस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता या अध्यायाचा मराठी भावार्थ जाणून घेऊयात. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 30वा मराठी भावार्थ. श्री अधिक मास महात्म्यामधील अध्याय 30वा प्रतिव्रतेच्या खुणा आणि धर्म. सूत सांगतात की नारदाने ऋषींना प्रतिव्रतेच्या खुणा आणि तिचा धर्म कोणता हे विचारले तेव्हा ते म्हणाले की जी स्त्री आपल्या पतीला पूज्य मानते ती त्याला कशाची कमतरता पडू देत नाही. ती पतीच्या आज्ञेचे कधीही उल्लंघन करत नाही. त्यांना उलटून बोलत नाही. ती सदैव तत्पर असते. तो तिला जेवढे द्रव्य देईल तेवढे ती आवश्यक तेवढाच खर्च करते. दानधर्मासाठी पैसे वाचते. ती सासू सासरे दीर जावा यांना उचित आदर करते. कधी कोणाच्या जीवाला दुखापत नाही होत नाही याची काळजी घेते. त्यांची सेवा करते. पतीच्या मनात संतोष होईल अशा प्रकारचे ती वर्तन करते. ती कोणाबद्दलही ईर्ष्या धरत नाही, गर्व करत नाही आणि मत्सर किंवा तिरस्कार करत नाही. उलट त्यांचे सर्वांचेच उचित स्वागत सत्कार करते. ती ग्रहदक्ष राहते. अतिथी धर्माचे पालन करते आणि आपल्यामुळे घरात कधी ग्रह कलश घडू देत नाही. ज्या गोष्टी आहे आणि जे काही वर्तन आपल्या प्रिय असेल तेच ती करते. ती स्त्री खरी प्रतिव्रता होय. आता नारदा प्रतिव्रतेस कोणती बंधने असतात, तिला कोणत्या धर्माचरण करावे लागते ते एक. तिने पतीची आज्ञा मोडू नये, त्याचा शब्द डावलू नये आणि पतीच्या परवानगीशिवाय तिने कुठेही बाहेर जाऊ नये. तिने पती निजल्यावरच निजावे आणि तो उठण्याआधीच उठावे. ग्रह कर्तव्य चोख करावे आणि सेवा करण्यात कधीही कुचराई करू नये. तिने कधीही उकळ मुसळ पाट्यावर तसेच वरवंट्यावर किंवा दाराच्या उंबट्यावर बसू नये. प्रतिव्रतेचे असे धर्माचरण तिला मानवता गौरव आणि सन्मान मिळवून देते आणि थोर प्रतिव्रतेच्या पुण्याची अन्य कशाचीही तुलना करता येत नाही. जी स्त्री पतीची आज्ञा मोडते, मनमानी करते आणि हट्ट करते ती नरकात जाते. जी पतीवर क्रोध करते तिला पुढचा जन्म हा कुत्रीचा मिळतो. जी स्वतःचा पती दूर करून दुसऱ्या पुरुषाची सेच स्वीकारते ती पुढील जन्मी डुकरीण होत असते. जी पतीसोबत वाद घालते आणि मीच खरी असा आग्रह धरते ती पुढील जन्मी मूक वाचाहीन होते. जी स्त्री स्वधर्माचे पालन करते ती जगात श्रेष्ठ ठरते. पती पत्नी हेच दैवत असल्याने तिला पतीमुळे वैभव प्राप्त होते. पतीच्या चरणाशी तिला समस्त तीर्थ लाभतात. तिने आपल्या पतीपासून संतान प्राप्ती होते आणि त्याच्याच कृपेने तिला धनसंपत्ती आणि इहलोकीची सर्व सुखे मिळतात. जी स्त्री धर्माचे पालन करते तिचे स्वतः धर्म हा रक्षण करत असतो. येथेच प्रतिव्रतेच्या खुणा आणि धर्म सांगणारा अधिक मास महात्म्याचा 30वा अध्याय पूर्ण झालेला आहे. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.